नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या सुधीर देशमुख चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। बऱ्याच दिवसांनी मी पुन्हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे। मधल्या काळात मी जरा दुसऱ्या माझ्या व्यावसायिक कामकाजात खूप व्यस्त असल्यामुळे मलाही जरा थोडंसं त्या व्हिडिओ करण्याकरता जी आवश्यक तयारी होती ती करायला वेळ मिळाला नाही। पण आता याच्यानंतर माझे नियमितपणे व्हिडिओ येत जातील। मित्रांनो, इतिहासामध्ये काही घटना अशा घडत असतात की आपल्याला वाटतं की त्या घटना आता पुन्हा यापुढे घडणार नाही, परंतु तसं नसतं। इतिहासाच्या वळणावर अनेक घटना अशा असतात की त्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भविष्यकाळामध्ये येत असतात। त्यातले खेळाडू बदलतात, त्यातले काही परिमाणं बदलतात, परंतु तशा गोष्टी वारंवार होत असतात। आत्ता मी जो संदर्भ देणार आहे हा साधारणपणे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे शीतयुद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरू झालं होतं ते साधारणपणे 1991 साली संपलं असं आपल्याला वाटत होतं। याचं कारण असं की जो अमेरिकेचा जो नाटो ग्रुप होता तो आणि रशियाचा जो कम्युनिस्ट देशांचा ग्रुप होता यांच्यामध्ये साधारणपणे 45 वर्षापर्यंत हे शीतयुद्ध सुरू होतं। परंतु 1991 साली रशियाचे 16-17 तुकडे झाले आणि जे पोलंड वगैरे जे देश होते या देशांनीसुद्धा कम्युनिस्ट राजवटीपासून फारकत घेतली आणि त्याच्यानंतर हे शीतयुद्ध संपलं असं वाटत होतं। परंतु मित्रांनो, तसं नाही आहे। ते शीतयुद्ध संपलं तरी अमेरिका किंवा रशिया यांची कुठेही ताकद कमी झाली, यांचे अण्वस्त्र कमी झाले, यांची क्षेपणास्त्र कमी झालेत असं काही घडलेलं नाही आहे। दोन्ही गट त्यांच्या संपूर्ण ताकदीनिशी तसेच राहिले, फक्त त्यांनी साधारणपणे नजीकच्या पुढच्या 40 वर्षात युद्ध होणार नाही अशी काळजी घेतली होती। परंतु गेल्या 2 वर्षापासून जसं युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालं, परंतु ते ज्ञात असलेलं युद्ध होतं। परंतु ह्या शीतयुद्धाचा एक भाग हा आशिया खंडामध्ये सुद्धा आहे, त्याचा आपण आज विचार करतो आहे। मित्रांनो, आज मी जो विषय मांडतो आहे हा बांगलादेशच्या संदर्भातला आहे। तिथे जी बंडाळी झाली, तिथलं जे शासन उलटवण्यात आलं, या सगळ्यामागची कारणमीमांसा बघणं आवश्यक आहे। शीतयुद्ध संपलं असं वाटत होतं, पण तसं संपलेलं नाही आहे। याचं कारण असं की शीतयुद्धामध्ये त्या काळी पोलंड, पूर्व जर्मनी असे लहान देश या देशांच्या मोठ्या राष्ट्रांच्या हातचे बावले होते। आता ते बावले बदलले। आता असाच विषय एक बांगलादेशात झाला। बांगलादेशाच्या लागून एक सेंट मार्टिन म्हणून बेट बंगालच्या उपसागरात आहे। साधारणपणे ब्रह्मदेशच्या लोकांच्या वारंवार फायरिंगमुळे तसं ते बेट फारसं कामाचं नाही आहे बांगलादेशला। एक 10-1 हजार लोकवस्ती मोठ्या मुश्किलीने तिथे असेल, परंतु संरक्षणात्मक वृत्तीने किंवा स्ट्रॅटेजिक दृष्टीने ज्याला म्हणता येईल त्या बेटाचं खूप मोठं महत्त्व आहे। आणि ते बेट अमेरिकेला त्यांचा नाविक दलाचा तळ आणि विमान दलाचा तळ तयार करण्यासाठी पाहिजे होतं। त्यांनी ते बांगलादेशकडे रितसर मागितलं, कारण बांगलादेशची त्याच्यावर मालकी होती। आणि असा कुठलाही मोठा मगरमच्छ आपल्या दारात येऊन बसावा हे कुठल्याच देशाला आवडणार नाही, तसं बांगलादेशलाही आवडलं नाही आणि त्यांनी त्याला नाही म्हटलं। इथून या गोष्टीची सुरुवात झाली आणि त्यामागचे जे प्रकरणं होत गेले त्याचा थोडासा आढावा घेऊ। पण याला आणखीन एक दुसरा विषय आहे, तो म्हणजे त्या सेंट मार्टिन बेटाचं स्ट्रॅटेजिक महत्त्व असं आहे की त्या याच्यावरून चीनवर नजर ठेवता येते, भारतावर नजर ठेवता येते आणि थोड्याफार फरकाने रशियावरही नजर ठेवता येऊ शकतं। त्यामुळे अमेरिकेला ते कुठल्याही परिस्थितीत पाहिजेच होतं, पण चीनवर नजर ठेवणे हा त्याचा प्रमुख उद्देश होता आणि बांगलादेशने नाही म्हटलं।
याचा अर्थ बांगलादेशचं चीनशी काही खूप मोठं सख्य आहे अशातला भाग नाही आहे, पण भारताशी सख्य आहे, पण भारतालाही त्यांनी काही विचारलं असेल असं वाटत नाही. परंतु हा एक जो ट्रिगर पॉईंट म्हणतात हा तो सेंट मार्टिन बेटाचा होता. मध्यंतरी ज्या काळामध्ये बांगलादेशचं जे शेख हसीना सरकार होतं त्यांनी बांगलादेशचा जो मुक्तीसंग्राम झाला त्या संग्रामाच्या वेळेला ज्या लोकांनी भाग घेतला, जे लोक हुतात्मा झाले, त्यांच्या वारसांकरता 30% आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये ठेवलं आणि इथून ती या संघर्षाची सुरुवात झाली. हे जे आंतरराष्ट्रीय संघर्ष जे असतात, हे आंतरराष्ट्रीय संबंध हे वरवर जसे दिसतात तसे नसतात. त्याला कारण एक असते, पण त्याच्यामागची कारणमीमांसा खूप मोठी असते. इथेही तसंच झालं आणि ते जे आरक्षण यांनी 30% जाहीर केलं ते बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाने टर्न डाऊन केलं, ओव्हररूल केलं आणि ते 5-7% आणून ठेवलं. इथे हा खरं म्हणजे विषय संपला होता. बांगलादेशात उठाव होण्याचं दुसरं काही कारण नव्हतं. परंतु मित्रांनो, असे विषय इथे संपत नाही. जर तुम्ही आम्ही म्हणतो त्याप्रमाणे जर नाही वागले तर तुमचं शासन कसं उलथवायचं हे आम्हाला जास्ती चांगल्या रीतीने माहीत आहे. हे अमेरिकेवरून शिकायचं. अमेरिकेने आणि पाकिस्तानच्या ISIने या दोघांच्याही दोन्ही गुप्तचर संस्थांनी, अमेरिकेची CIA आणि पाकिस्तानची ISI यांनी संपूर्ण त्यावेळेला बांगलादेशच्या विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये असा असंतोष फैलावला की बा या 30% आरक्षणामुळे तुमचे सर्व भवितव्य धोक्यात येणार आहे आणि नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. आता साधारणपणे मुस्लिम देशांमध्ये होणारी आंदोलनं हे अहिंसक किंवा कायद्याच्या अनुकूल वगैरे असतील असा भाबडा विश्वास निदान ठेवू नये कोणी राजनीतिक माणसाने. आणि एक अभ्यासक म्हणून माझा त्या गोष्टीवर बिलकुल विश्वास नाही. किंबहुना अशी जेव्हा आंदोलनं होतात त्यावेळेला प्रस्थापित शासनकर्त्याचा बळी घेणे हाच त्याच्यावरचा उतारा आहे, उपाय आहे, असं ते इस्लामिक देशातले विद्यार्थी म्हणा, आंदोलक म्हणा, तरुण म्हणा, जे कोणी आंदोलन करत असतील किंवा उठाव करत असतील त्यांचा असा समज असतो. आणि तसंच झालं. सगळे जे विद्यार्थी होते, तरुण होते, आंदोलक होते, हे सगळे त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर यायला लागले होते. पंतप्रधानांसमोर एकच मार्ग होता की त्यांच्यावर गोळ्या झाडणे. आणि शेख हसीनांनी तसा प्रयत्न करून पाहिला, पण तिथल्या बांगलादेशच्या आर्मीने सांगितलं की आम्ही आपल्याच नागरिकांवर गोळ्या झाडणार नाही. थोडक्यामध्ये आर्मीसुद्धा त्या गोष्टीला तिकडे अनुकूल होती की यांनी आता शासन सोडावं. आणि 45 मिनिटाच्या अवधीमध्ये त्या शेख हसीनांना तिथून बाहेर काढलं त्यांनी आणि भारताच्या हिंडन विमानतळावर त्यांनी उतरवलं आणि ते शासन उलथलं. पाठोपाठ तिथली संसद बरखास्त केली तिथल्या राष्ट्रपतींनी आणि आर्मीने पूर्ण बांगलादेशचं शासन ताब्यात घेतलं. आणि तिथले एक जे नोबेल पारितोषिक विजेते बँकर होते त्यांच्या हाती त्यांच्या सल्ल्याने आता ते शासन सुरू आहे. हा झाला एक विषय. परंतु हा एवढ्यावर थांबतो का विषय? तसं नाही होत. एक शासन उलटलं एवढाच विषय तिथे नाही आहे. तिथे स्थापन झालेल्या शासनाने त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची जी बेगम झिया होती तिला मोकळं केलं आणि आतापर्यंत ती तुरुंगात होती आणि तिला साधारणपणे मोठ्या कारावासाची सजा झाली होती. परंतु ती व्यक्ती बाहेर येताच सगळे इस्लामी फुत्कार सुरू झाले. एखाद्या वेळेला विषारी सापाचे फुत्कार हे खूप सुसह्य राहतात, पण हे इस्लामी धर्मांधांचे जे फुत्कार असतात हे सुसह्य नसतात, बिलकुल असह्य असतात. त्यांनी हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले चढवले, मूर्ती फोडल्या, हिंदूंच्या महिलांवर अत्याचार केले, पुरुषांवर अत्याचार केले. संपूर्ण हिंदू समाज त्राही करायला लागला. जो कधी काळी 18-20% समाज होता हिंदू समाज बांगलादेशामध्ये, तो आता 7-8% आलेला आहे.
मित्रांनो, इस्लामी आक्रमण कसं असते हे याचं उत्तम उदाहरण आहे आणि बांगलादेशनी हे अगदी 10-15 दिवसांच्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे. एवढ्यावर विषय थांबला नाही. त्यांनी बांगलादेशाने लगेच शेख हसीनांना ताब्यात द्या आमच्या ही मागणी केली. आपला प्रत्यार्पणाचा करार आहे. बांगलादेशात कोणी गुन्हा करून इथे भारतात आश्रय नाही घेऊ शकत. भारत सरकारपुढे हा मोठा प्रश्न राहणार आहे. पुढे भविष्यामध्ये नजीकच्या हा खूप मोठा प्रश्न राहणार आहे. अन्यथा आपल्याकडल्या बदमाश लोक तिथे जाऊन आश्रय घेतील आणि ते त्यांचं प्रत्यार्पण करणार नाही, असा विषय आहे. आता थोडंसं मागच्या इतिहासात जाऊ, म्हणजे मग त्या मागच्या इतिहासाचे वर्तमान काळाशी कसे संदर्भ जोडल्या जातात आणि आंतरराष्ट्रीय नीती जी आपण आचरलेली आहे पुष्कळदा तिला कसा धक्का बसतो याचं उत्तम उदाहरण आहे बांगलादेश दाखवून देतं. साधारणपणे 1970 पासून बांगलादेशमध्ये तिथली मुक्तीवाहिनी स्थापन झाली आणि बांगलादेशच्या मुक्तीचा संग्राम सुरू झाला. शेख मुजीबुर रहमान या नेत्याला पश्चिम पाकिस्ताननी अटक करून पाकिस्तानात नेलं आणि इकडे जे मागे त्याचे अनुचर राहिले होते त्यांनी तिथे युद्ध सुरू केलं. जेव्हा तिकडल्या निर्वासितांचा भार भारत सरकारवर पडायला लागला त्यावेळेला भारताने तिथल्या स्वतंत्र बांगलादेशच्या शासनाला मान्यता दिली एक राष्ट्र म्हणून आणि स्वतः भारत त्या युद्धात उतरला. साधारणपणे 93,000 पाकिस्तानी सैनिकांना कैदेत टाकलं आणि ते भारताने युद्ध जिंकलं. बांगलादेश स्वतंत्र झाला. शेख मुजीबुर रहमान मुक्त झाला आणि बांगलादेशचा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. आता इथे भारताने जशी मदत केली अशी जर कुठल्या दुसऱ्या देशाला मदत केली असती तर तो देश त्यांचा कायमचा ऋणी राहिला असता. परंतु बांगलादेश हे बेईमान राष्ट्र आहे, हे लक्षात ठेवायचं. ते जरी मित्र राष्ट्र असलं तरी त्याच्या इतका बेईमानी दुसऱ्या कुठल्याही राष्ट्राने भारताशी केली नाही, ती पाकिस्तानने सुद्धा केलेली नाही. याचं कारण असं की ज्यावेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेला तिथली 7-7.5 कोटी लोकसंख्या होती आणि इस्लामी जगतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं ते इस्लामी राष्ट्र होतं. त्यांनी म्हणताना सेक्युलर राष्ट्र म्हटलं पण तसं प्रत्यक्षात झालं नाही. ते इस्लामी राष्ट्रातच कन्व्हर्ट झालं, रूपांतरित झालं. आणि त्यांचे जे निर्वासित होते त्यांनी भारतामध्ये आश्रय घ्यायला सुरुवात केली आणि आत्ताच्या घटकेला भारताचा खूप मोठा भाग, भारताची खूप मोठी लोकसंख्या ही निर्वासित असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून भारताच्या अनेक भागांवर कब्जा केलेला आहे. बांगलादेशाने खरं म्हणजे आपल्या नागरिकांना अशा रीतीने भारतात घुसवण्याचं कारण नव्हतं. आज आसाम, पश्चिम बंगाल, इवन मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक बांगलादेशी अवैधपणे राहतात. बांगलादेशाने सरळ भारताचा विश्वासघात केला आहे. ती म्हण आहे ना, सापाला किती दूध पाजलं तरी ते गरळ चोकणार, आणि बांगलादेशने तसं केलं. ठीक आहे, आपल्याला त्यांची मैत्री असणं वाईट नाही आहे. आपण त्याला जीवनदान दिलं, जन्माला घातलं, हे ठीक आहे. पण जो ज्याला जन्माला घातलं तोच जर आपला गळा आवळत असेल तर भारताने देखील अशा सरकारशी संबंध ठेवताना विचार करून ठेवला पाहिजे. किंबहुना त्याला कसं वागवायचं आणि वेळ आली तर कशी पेकाटात लाथ घालायची हे धोरण भारत सरकारनं राबवणं आवश्यक आहे. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा असा आहे की बांगलादेश भारताशी बेईमान झाला. एक तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे की त्यांचे शासन उलथवलं, बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार केले, तिथल्या मंदिरांची नासधूस केली. हे सगळं होता आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये तिस्ता पाणी करार आहे. तिस्ता नदीच्या नदीवर जे धरण बांधलेलं आहे त्या पाण्यावर बांगलादेश पोचला जातो आणि त्या पाण्यासाठी सुद्धा आता बांगलादेशने आपल्याशी भांडण सुरू केलेलं आहे. म्हणजे बांगलादेश हा कधीही पण सोयीस्करपणे भारताचा मित्र होतो आणि सोयीस्करपणे भारताचा शत्रू होतो. तेव्हा थोडंसं आपण पाकिस्तान जो आहे हा आपला उघड दुश्मन आहे.
त्यांनी कधी आपलं शत्रुत्व लपवून ठेवलं नाही, त्यांनी मित्रता या गोष्टीच केल्या नाही कधी. पण बांगलादेश हा छुपा शत्रू आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अन्यथा खूप मोठी गडबड होईल. आणि भारताचा जो आत्ताचा पश्चिम बंगाल प्रांत आहे, हा ममता बॅनर्जींच्या सरकारच्या धोरणांमुळे कदाचित हातातून गेल्यासारखा आहे. आणखी 10 वर्षात पश्चिम बंगालमध्ये आपल्याला काश्मीरसारखीच ॲक्शन घ्यावी लागू नये म्हणजे मिळवली. कारण ममता बॅनर्जींचं संपूर्ण जे धोरण आहे, राजनीती आहे, ही मुस्लिम धार्जिणी राजनीती आहे, भारत धार्जिणी नाही. मी हिंदू धार्जिणी म्हणत नाही, भारत धार्जिणी नाही आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींसारखी मुख्यमंत्री अशा सीमावर्ती प्रांतात असणे हे सुद्धा भारत सरकारला अतिशय धोक्याची गोष्ट आहे. हा धोका भारत सरकारने ओळखला पाहिजे. पण त्याचबरोबर भारतातल्या हिंदू समाजाला बांगलादेशच्या मुस्लिम समाजाने एक संदेश दिलेला आहे की तुम्ही आमच्यासाठी काही करा, आम्ही तुमचे होणार नाही. ज्या वेळेला आम्हाला वाटेल त्याला आम्ही तुमच्या येथील भाईबंधांवर, हिंदू समाजावर अत्याचार करणार, त्यांचे मंदिरं तोडफोड करणार, त्यांच्या संपत्तीची नासधूस करणार आणि वेळेला तर बळकावणार. तेव्हा हा हिंदू समाजाला एक मेसेज आहे की तुम्ही ठीक राहा. आत्ता हिंदू समाज म्हणून भारतातल्या हिंदूंचं हे महत्त्वाचं आहे की बांगलादेशमध्ये ज्या घटना घडतात त्याच्यावर भारत सरकार तर लक्ष ठेवेलच, काय जी योग्य ती उपाययोजना भारत सरकार करेल. परंतु भारतातल्या हिंदूंना एक मेसेज असा आहे की जर आताही त्या सेक्युलरिझमच्या बावळट संकल्पनांखाली आपण राहिलो तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आज जर संपूर्ण हिंदू समाज संघटित झाला नाही, एक झाला नाही, तर उद्या जे समोर संकट आज बांगलादेशच्या लोकांवर आलं आहे हे उद्या आपल्यावर येऊ शकते. त्या मित्रांनो, आपण या गोष्टीचा विचार करा. बांगलादेशमध्ये झालेली जी राज्यक्रांती आहे, ही राज्यक्रांती वरवर जरी ती बांगलादेशपुरता मर्यादित वाटली तरी नाही, उद्या त्याचे पडसाद भारतात देखील उमटणार आहे. तेव्हा अशा वेळेला अखंड सावधान राहणे हे भारतातल्या प्रत्येक भारतीय समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. भारत सरकार जे काय करायचं ते करेल, परंतु सगळ्या गोष्टी सरकारवर सोडून चालत नाही. भारताचे नागरिक, जागृत नागरिक म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या आसपास जर अशा कुठल्या असामाजिक किंवा देशविघातक घटना होत असतील तर त्याची माहिती योग्य त्या यंत्रणांपर्यंत पोहोचवणे हे देखील आपलं कर्तव्य आहे. कारण तिथून आलेले बांगलादेशी मुसलमान हे अनेकदा आपल्याला शत्रू मानतात आणि ते देशविघातक कृत्य करत असतात. त्या या जर गोष्टी ध्यानात आल्या तर सांगणे आणि संघटितपणे या संकटांचा मुकाबला करणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे ध्यानात ठेवा. मित्रांनो, आज इथेच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.